हो, तर आता आपण बोलून समजून घेऊया की गालावर खळी का पडते. गालावर खळी ही एक अशी गोष्ट आहे की जी दिसायला गोड वाटते, आकर्षक वाटते आणि बऱ्याच लोकांना हवीहवीशी वाटते. पण ती नक्की पडते कशी? त्यामागे नेमकं शास्त्र काय आहे? तर सर्वात पहिले, खळी ही म्हणजे आपल्या गालावरचा एक छोटासा खड्डा असतो, जो हसताना किंवा बोलताना दिसतो. काही लोकांना ती दोन्ही गालांवर असते, काहींना ती एका गालावर, तर कधी हनुवटीवर सुद्धा खळी दिसते. खळी पडण्यामागचं मुख्य कारण म्हणजे आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंची रचना. आपल्याला झायगोमॅटिकस मेजर नावाचा एक स्नायू असतो, जो गालात असतो. हा स्नायू हसताना ताणला जातो आणि जर तो स्नायू थोडा वेगळ्या पद्धतीने वाढलेला असेल, म्हणजेच त्यामध्ये एक फाटलेली किंवा दोन भागात विभागलेली रचना असेल, तर त्या ठिकाणी खळी तयार होते. ही एक नैसर्गिक शरीर रचना आहे. पुढे बोलायचं झालं तर खळी हा अनुवांशिक गुणधर्म सुद्धा असतो. म्हणजेच जर आई वडिलांना खळी असेल तर मुलांनाही ती होण्याची शक्यता जास्त असते. हे एक डॉमिनंट जनुक असतं. म्हणजे जर दोघांपैकी कुणालाही खळी असेल तर ती पुढच्या पिढीत येऊ शकते. खळ्यांचेही काही प्रकार असतात. गालावरची खळी, हनुवटीवरची खळी, एकाच बाजूला असलेली खळी किंवा दोन्ही गालांवर एकसारखी दिसणारी दुहेरी खळी. आता खळी असणं याचे फायदे काय? तर एक म्हणजे चेहऱ्यावर एक आकर्षणपणा येतो, व्यक्तिमत्व गोड वाटतं आणि लोक सहज आपल्याकडे आकर्षित होतात. काही लोकांच्या मते खळी असणं म्हणजे सौंदर्याची खूणच असते. त्यामुळेच अनेक सेलिब्रिटी सुद्धा खळीमुळे अधिक प्रसिद्ध दिसतात. पण सगळ्यांनाच खळी नसते, म्हणून काही लोक कृत्रिम पद्धती वापरतात. उदाहरणार्थ, मेकअपने खळी दाखवणे, चेहऱ्याचे व्यायाम करून खळी मिळवण्याचा प्रयत्न करणे, जरी याला वैज्ञानिक आधार नाही. किंवा मग सरळ सर्जरी करून खळी बनवली जाते, याला डिंपल प्लॅस्टी म्हणतात. पण अशा कृत्रिम खळीला काही धोकेही असतात, जसे की नैसर्गिक न दिसणे, इन्फेक्शन होणे किंवा नंतर खूप खोल खळी वाटणे. शेवटी खळी असो किंवा नसो, प्रत्येक चेहरा सुंदर असतोच. आत्मविश्वास, हसरा चेहरा आणि प्रेमळ वागणं हेच खरं सौंदर्य आहे. खळी ही एक केवळ सौंदर्यवर्धक वैशिष्ट्य आहे, पण ती नसली तरी चालतं, कारण प्रत्येकात काही ना काही खास असतं. तर ही होती खळीची गोष्ट, शास्त्रीय, अनुवांशिक आणि थोडी भावनिक सुद्धा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.